अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठा नागपूर या संस्थेद्वारा आयोजित डॉक्टर बाबासाहेब बिडकर अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन व ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला लाभले दोन्ही संस्थांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। व महानुभाव तत्वचिंतक महंत श्री डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे। या निमित्ताने प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे व प्राध्यापक डॉक्टर संजय जगताप यांनी संपादित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब बिडकर साहित्य समीक्षा या समीक्षणात्मक ग्रंथाचे प्रकाशन या ठिकाणी होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांनी उत्तर भारतीयांना महानुभाव पंथांची व तत्वज्ञानाची उत्तम ओळख करून देण्यासाठी मराठी बरोबर हिंदी भाषेतून विपुल महानुभाव साहित्याची निर्मिती केली। आजवर त्यांचे 18 महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित आहेत। ही समग्र नितांत सुंदर कलाकृती मानवी मूल्यांची प्रभावी शिकवण देऊन भारतीय नागरिकांना सुसंस्कृत करण्याचे कार्य करीत आहे। उत्तर प्रदेशातील मेरठ विद्यापीठातून भारतीय दर्शनों में प्रत्यक्ष प्रमाण का तुलनात्मक एवं समीक्षात्मक अध्ययन या विषयांनी आपल्या संघर्षमय आयुष्याची 75 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांच्या साहित्याचा, ज्ञानाचा व धर्मकार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या मौलिक व मूलभूत कार्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी हा सोहळा आपण या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करीत आहोत। यानंतर आपण आजच्या स्वागतम शुभ स्वागतम
ज्यांच्या शुभ हस्ते आज आचार्य और महंत श्री डॉ. धन्यवाद. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले धन्यवाद. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर सतीश बळगे सर. धन्यवाद. या अभिष्ट चिंतन धन्यवाद. या सोहळ्याचे विशेष अतिथी कार्यक्रमाला आलो. धन्यवाद. या सोहळ्याचे विशेष अतिथी धन्यवाद. ज्यांच्या धन्यवाद. मान्यवरांच्या स्वागताबरोबर हा सुंदर सोहळा त्यांनी आयोजित केलेला धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य समीक्षा या ग्रंथाचे संरक्षक प्रभू प्रसाद प्रकाशनचे समन्वयक माननीय श्री पुष्पगुच्छ शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत होतं. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे माजी नगररचना संचालक माननीय धन्यवाद. अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्ह्याचे सचिव माननीय श्री आनंद धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य समीक्षा या ग्रंथाचे एक संपादक. सुंदर सोहळा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे आणि नुकतीच सरांची मराठी भाषा विद्यापीठ विद्यापूर येथे अधिष्ठाता या पदावर नियुक्ती झालेली आहे. खूप खूप अभिनंदन. प्रथम आपणासमोर मांडली आणि त्यांच्या संकल्पनेतूनच या कार्यक्रमाने हे व्यापक रूप या ठिकाणी धारण केलेलं आहे. असे अत्यंत कुशल संघटक असलेले आणि महानुभाव
बाळासाहेब कुलकर्णी सर यांचं स्वागत या सर्व सद्भक्तांचं मी संपूर्ण विदर्भाच्या वतीने नागपूर जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. आदरणीय मंच, चराचरात वास करत असलेली सर्व शक्ती आणि आज या ऐतिहासिक वेळाच्या निमित्तानं इथे अवतरलेली प्रभुशक्ती, आजचा हा ऐतिहासिक सोहळा आहे. ऐतिहासिक सोहळा असा की उत्तर प्रदेशचे परमपूजनीय आचार्य महंत श्री बिडकर बाबा यांचा अभिषेकचिंतन सोहळा आणि त्यांनी अनेक ग्रंथांचं संकलन केलेलं आहे. त्यावर समीक्षा ग्रंथाची निर्मिती झाली आहे. असा गौरव ग्रंथ, त्याचं प्रकाशन त्यांना 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्तानं हा अभिषेक सोहळा, या संपूर्ण सोहळ्याचे अध्यक्ष परमपूजनीय पठाजी महंत कवीश्वर कुलाचार्य, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष मोठे बाबा, अमरावती निवासी ते आमचे कारंजेकर बाबा मोठे बाबा, ऋतुकुर्ला मराठी विद्यापीठाची स्थापना, अनेक महास्थानांचा विकास, अनेक नवचैतन्य निर्माण झालं पंथामध्ये ते अध्यक्ष झाल्यामुळे त्या कार्यक्रमाचे संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि हा गौरव त्यांच्या माध्यमाने या ठिकाणी संपन्न होत आहे. उत्तर प्रदेशच्या महंताचा सत्कार महाराष्ट्राचे महंत करत आहेत. सर्व परिचित गिरीजी गांधी आहेत, यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला आत्ताच ज्यांनी दीप प्रज्वलन केलं ते परमपूजनीय पठाधीश महंत माहूर पठाधीश माहुतर बाबा, मकर डोंगरा निवासी आचार्य प्रवर श्री नामदास बाबा, धुळे निवासी परमपूजनीय पठाधीश महंत साळकर बाबा आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाला मराठी विद्यापीठाचे राजीवजी पुरी आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची महाराष्ट्रात झाला. परंतु त्यांनी आपली कर्मभूमी उत्तर प्रदेश मेरठ निवडली. अशा बाबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित खांडेकर बाळासाहेब कुलकर्णी, मान्य श्री रमेशजी बोरकुटे, महंत श्री अश्वकर बाबा आणि सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. ज्यांचा जन्म महाराष्ट्रात जरी झाला असला तरी त्यांनी त्याचं आपली कर्म समारंभाचे आणि ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबाजी, ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होत आहे, ते विदर्भाच्या सांस्कृतिक विद्यापीठाचे कुलपती, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गिरीशभाऊ गांधी. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू, ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आदरणीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर. आजच्या कार्यक्रमातील प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक, ज्येष्ठ समीक्षक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक आदरणीय डॉक्टर सतीशजी बडवे सर. या कार्यक्रमातील विशेष अक्ष माननीय श्री पुरुषोत्तमरावजी ठाकरे साहेब, ज्यांच्या सहकार्याशिवाय आमची पावलं अधिक पुढे जात नाही, ते माननीय श्री शेंडे साहेब. या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सचिव माननीय श्री आनंदरावजी गजभिये साहेब, कोषाध्यक्ष माननीय श्री वामनरावजी वानखेडे साहेब. इथे उपस्थित ज्यांनी या ग्रंथाचं संरक्षण केलं आणि ज्यांच्या सहकार्यामुळं हा कार्यक्रम इथे अधिक सशक्त आणि श्रीमंत झाला. 1950 रोजी
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या तांदुळवाडी गावात एका महानुभाव वासनिकाच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. देव नवसाला पावलं असं समजून आई बाबांनी या मुलाला वयाच्या 3ऱ्या वर्षीच आपल्या 7वी मुलीलाच दान दिलं. आई बाबाच्या सुखाला पोरका झालेला या मुलाच्या बालमनात त्यावेळी प्रचंड वेदना झाल्या. पण आई बाबांची आज्ञा प्रभू रामचंद्राप्रमाणे शिरोधार्य मानणाऱ्या या मुलानं 7 वर्षे गुरु आज्ञेने आश्रमातील ध्यान स्मरणात आणि ज्ञानात शास्त्र अध्ययनात घातले. त्यानंतर त्यावेळी घेतलं. पण मुळातच ज्ञानार्जनाची तीव्र जिज्ञासा ज्याच्या मनात असल्यामुळे श्री चक्रधर गुरुकुल फैजपूर येथून संस्कृत विशारद पदवी विद्यालयातून BA ऑनर्स ही पदवी त्यांनी घेतली. उच्च शिक्षणासाठी गुरुकुल सोडणारा हा मुलगा सांप्रदायिक महंतांना उपद्रवी आणि बदमाशही वाटला. त्यामुळं इतर मंदिरातही त्यांना प्रवेश देताना सर्व कामं करण्याची आश्वासनं द्यावी लागली. अत्यंत कष्टानं पहाटेपासून दिनचर्या पूर्ण करणाऱ्या या सर्व संघ परित्याग करणाऱ्या बाबांनी अनवाणी पायांनी 5 किलोमीटरचा सदैव पायदळ प्रवास करून नव्हे तर स्वातंत्र्य युद्धाच्या शिलालेखाजवळ बसून तेथील उजेडात सुद्धा अध्ययन केलं. मला असं वाटते. आणि या 50 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात श्री गोविंद प्रभू या त्रैमासिक त्यांनी संपादन केलं. या त्रैमासिकाचं त्याचं वितरण सुद्धा त्यांनी केलं आणि महानुभाव धर्माचं तत्वज्ञान हिंदी भाषेमध्ये लिहून उत्तर हिंदुस्थानातल्या सर्व सद्भक्तांना संप्रदाय आणि त्यातील तत्वज्ञान समजावून सांगितलं. ग्रंथाची निर्मिती करून एक नव्या संशोधक, अभ्यासक, जिज्ञासू वाचकांना नव्या संशोधनाच्या वाटा सुद्धा मोकळ्या करून दिल्या, उजळून टाकल्या. अशा एका थोर प्रतिभावान व्यासंगी लेखक, कादंबरीकार, ज्ञानपिपासू, तपोसाधकाच्या ज्ञानबळानं हातात शस्त्र घेऊन प्राणी हिंसा करणाऱ्या अनेकांच्या हातातलं शस्त्र गळून पडलं आणि त्या शस्त्र वापरणाऱ्या लोकांच्या हात आपोआप देवासमोर जुळले. ही किमया करणारे प्रतिभाशाली तत्वमीमांसक सर्व संघ परित्याग करून आपली अवघी हयात धर्मकार्यात खर्ची घालणारे मार्गस्थ निखळ, निरपेक्ष, निर्मोही वाङ्मय सेवेत रमून महानुभाव साहित्याला भारतीय परंपरेमध्ये मानाचं स्थान प्राप्त करून देणारे ज्ञानकर्मी, वाङ्मय पंडित, तत्वचिंतक ज्यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे, ते आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांच्या अतुलनीय कार्याला, निष्कलंक जीवनाला आणि अविश्रांत श्रमाला आम्ही सर्वजण मानाचा मुजरा करतो, दंडवत प्रणाम करतो. गुणीजन हो. डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाला बघितल्यानंतर, त्यांच्या 75 वर्षाच्या आयुष्य प्रवासाला जाणून घेतल्यानंतर आमच्या मनात असं आलं की बाबावर एक गौरव ग्रंथ व्हायला पाहिजे. आणि त्यांनी आम्हाला लीळाचरित्र या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मेरठला बोलावलं होतं. आणि त्यावेळी आम्ही त्यांच्यासमोर गौरव ग्रंथाची कल्पना मांडली. पण आत्मगौरवात ते अडकून न पडणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे मी आत्मगौरव करून घेणार नाही आणि मला माझ्या गौरवाचा ग्रंथ व्हावा असे अजिबात वाटत नाही, हे त्यांनी आम्हाला निक्षून सांगितलं. आणि मग काय केलं तर आम्ही अतिशय विनम्रपणानं त्यांना म्हटलं की बाबा, आम्ही तुमच्यावर ग्रंथ काढत नाही. तुम्ही जी 18 ग्रंथाची साहित्य निर्मिती केली आणि त्या साहित्य निर्मितीवर महाराष्ट्रातल्या ख्यातनाम समीक्षकांकडून लेख लिहून घेऊन त्यावर जर आम्ही ग्रंथ सिद्ध केला तर तो एक संदर्भ ग्रंथ, संदर्भ मूल्य असणारा ग्रंथ म्हणून अभ्यासकांसाठी अत्यंत मोलाचा ठरेल. आणि मग तेव्हा त्यांना ती कल्पना आवडली आणि त्यांच्या निर्मितीसाठी त्यांनी होकार दिला. आणि माननीय कोहली साहेबांना आम्ही ती कल्पना सांगितली. माननीय पुरी साहेबांनी भेटलो आणि त्यांनाही ती कल्पना भन्नाट आवडली आणि त्यांनी छापा, पैशाची चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, म्हणून हा ग्रंथ प्रकाशित झाला. माननीय आणि म्हणून आजचा हा सुंदर दिवस उजाडला. ह्या सुंदर दिवसाचं औचित्य साधून आमच्या मनात असं आलं की हे शास्त्र घेईचे, घोकीचे, मग काळे करुणी उपयोगा जाये. या सूत्राशी प्रामाणिक राहून आदरणीय डॉक्टर बाबासाहेब बिडकर
यांच्या ग्रंथावर महाराष्ट्रातल्या ख्यातनाम साहित्यिकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लेख लिहून जे सहकार्य केलं त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा सोहळा श्रीमंत होत आहे ते मराठी भाषा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर यांचा सूत्रपाठावरील अत्यंत अभ्यासपूर्ण लेख यात आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले संत साहित्याचे गाढे अभ्यासक आदरणीय डॉक्टर सतीश बडवे सर यांनी अत्यंत मार्मिक अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना या ग्रंथाला लिहून या ग्रंथाला एक सौंदर्यपूर्ण आकाराची परिपूर्तीचा आनंद दिला. या ग्रंथातील जय श्रीकृष्ण समाज का मोक्ष चिंतन या विषयावर आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी परमपूज्य महंत न्यायंबाज बाबा शास्त्री यांनी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख अत्यंत महत्त्वाचा वाटला. बाबांच्या ग्रंथावर पूजनीय नितीनराज बांदकर, महंत श्री सुरेशराज राहेरकर, महंत डॉक्टर सोनपेटकर बाबाजी, महंत पूजनीय विश्वनाथ बाबा लासूरकर, पूजनीय चक्रपाणी दादा कवीश्वर, पूजनीय प्रणवदादा खंदारकर, तपस्विनी सोनालीताई शास्त्री नागापूरकर या धर्म अभ्यासकांनी आणि तपस्वी साधकांनी यात लेख लिहिले. आता कधी कधी प्रश्न असा पडतो की धर्मसाधकांनी लेख लिहिल्यानंतर ते लेख फक्त भक्तिप्रधान असेल का? असे नाही. धर्मसाधक सुद्धा वाङ्मयीन दृष्टी असलेले जे आहे त्याची प्रचिती सुद्धा या लेखामधून आल्याशिवाय राहत नाही. याबरोबरच कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर मधुसूदन पेन्ना साहेब, कविवर्य इंद्रजित भालेराव, डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे, डॉक्टर वासुदेव डहाके, डॉक्टर साईनाथ शाहू, डॉक्टर राजेंद्र राऊत, डॉक्टर ज्ञानदेव राऊत, डॉक्टर संदीप तळस सर, डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर, श्री आनंदरावजी गजबिये, डॉक्टर अण्णाजी वैद्य, डॉक्टर सुभाष बागल, डॉक्टर कल्पना मेहरे, डॉक्टर अर्चना ठाकरे, डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी, डॉक्टर हंसराज जाधव, डॉक्टर प्रवीण बनसोड, डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम, डॉक्टर भारतभूषण शास्त्री, डॉक्टर संजय जगताप आणि मी स्वतः या संपूर्ण ग्रंथावर भाष्य केलं आणि हा अभ्यासपूर्ण लेख असलेला हा ग्रंथ आपल्यासमोर आला. बाबांच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेक पैलू उलगडणारे काही गौरवपर लेख यात आहे. पूजनीय विश्वनाथ बाबा लासूरकर, कविवर्य इंद्रजित भालेराव, चक्रपाणी दादा कवीश्वर, पूजनीय प्रणवराज खंदारकर, प्राध्यापक श्री बाळकृष्ण अंजनगावकर सर, राजकुमार शेंडे, श्री तुषार रामटेके यांनी लिहिले आणि यात आम्ही जी बाबांची मुलाखत घेतली आदरणीय श्री पुरुषोत्तमरावजी ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुलाखतीला सुद्धा आम्ही यात समाविष्ट केलं. ती मुलाखत मला असं वाटते की या ग्रंथाचं केंद्रस्थान आहे. एक अत्यंत विद्यापीठ इथे स्थापन झालं ही अतिशय आनंदाची बाब आहे. मला इथे ही गोष्ट नमूद केली पाहिजे, मी जेव्हा काही आश्रमात फिरलो तेव्हा मला 12वी झालेले काही विद्यार्थी भेटले, मला ग्रॅज्युएट झालेले काही विद्यार्थी भेटले जे आश्रमस्थ आहेत. त्यांना विचारलं, काही ताई भेटल्या, त्यांना विचारलं का गं तुझं शिक्षण कुठपर्यंत झालं? 12वी पर्यंत झालं. मग आता पुढचं शिक्षण विद्यापीठात यायचं बरं का? नाही, आम्ही घरातलं आश्रमातलं शिक्षण घेणार आणि आम्हाला विद्यापीठीय शिक्षण कशाला, काही गरज नाही. किंवा अनेक आश्रमातले विद्यार्थी त्यांना जर असं म्हटल्यानंतर त्यांच्या मनात विद्यापीठीय शिक्षणाबद्दल का न्यूनगंड आहे, का त्यांच्या मानस विश्वात असा विचार निर्माण झालेला आहे याच्याबद्दल माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाले. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व आणि कार्य आहे. हे त्यांनी दिलं. कदाचित ते बाहेर पडले नसते तर आज वाङ्मय पंडित आणि एवढ्या मोठ्या ग्रंथाची निर्मिती आणि महानुभाव धर्म उत्तर हिंदुस्थानात कसा पोहोचला असता याचं आपण चिंतन केलेलं बरं. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की आश्रमातल्या आदरणीय सर्व संत महंतांनी आपले शिष्य या आपल्या मराठी भाषा विद्यापीठात आले पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्या विद्यापीठाचा जो लोगो आहे, जे सन्मान चिन्ह आहे, त्याच्यावरच आदरणीय कुलगुरू महोदय सरांच्या अत्यंत कल्पक बुद्धीतून काय आलेलं आहे, ब्रीद. ते ब्रीद वाक्य आहे ज्ञानमोचक. आणि मला असं वाटतं की या सूत्रब्रीदाशी आपण अत्यंत प्रामाणिक राहून या आपल्या विद्यापीठामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना अवश्य पाठवायला पाहिजे. आणि यासाठी आदरणीय कारंजेकर बाबांकडून मी ह्या संदर्भातली, कारण ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्षही आहे आणि
कर्तृत्वाचा महामेरू काय असतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही, ते बाबांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मी ह्या गोष्टीसाठी बाबांचं लक्ष वेधतो आणि विद्यार्थ्याच्या मानस पटलावर आश्रमांच्या विद्यार्थ्यांच्या मनोभूमिकेबद्दल शिक्षणाबद्दलची सकारात्मक जाणीव निर्माण व्हावी या अभिलाषेसह आपल्या सर्वांचं स्वागत करून माझ्या शब्दांना विराम देतो, थांबतो. धन्यवाद. आजच्या या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय महंत आचार्य प्रवर माहूर पीठाधीश महंत श्री माहूरकर बाबाजी यांच्या स्वागतकार भाषणाकडे आपण वळतो आहोत. बाबाजी विद्या आणि विनयाने संपन्न असलेले निष्काम कर्मयोगी, एक आचरणशील तपस्वी व कर्तव्यनिष्ठ ज्ञानयोगी, महानुभाव दर्शनशास्त्राचे अभ्यासक महंत व आजच्या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माहूर पीठाधीश आचार्य प्रवर महंत श्री माहूरकर बाबाजी यांना मी स्वागतकर मनोगत प्रकट करण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो. परमादरणीय श्री बाबाजी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य समीक्षा ग्रंथ प्रकाशन समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कविसर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री अमरावती येथील श्री कारंजेकर बाबा, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर उपाध्याय आमनाय श्री मकर धोकड्याचे श्री नाईमबाज बाबा, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर धुळे येथील श्री साळकर बाबा, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे कुलगुरू श्री डॉक्टर अविनाश अवलगावकर सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सतीश बडवे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गिरीश गांधी सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व हे मंच उपस्थित संतगण, तपस्विनी मातांनो, बंधू तथा भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी डॉक्टर कोमल सर ठाकरेंनी आपल्याला जो परिचय करून दिलेला आहे हा अत्यंत म्हणजे महत्त्वपूर्ण असा तो परिचय सगळ्यांना करून दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या महानुभाव संप्रदायाचे पहिले डिलीट आहेत आणि म्हणून आमच्या महानुभाव पंथाचं एक प्रकारचं ते भूषण ठरलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, मराठवाड्याच्या भूमीमध्ये झालेला आहे. मराठवाड्याच्या भूमीमध्ये जन्म घेऊन नंतर बाळकडू त्यांनी महानुभाव आश्रमामध्ये त्यांना मिळालेले आहेत आणि त्यानंतर मग आणखी आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण मिळवलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर इथं ते आलेत आणि इथे आल्यानंतर पुन्हा झाडाखाली झाड वाढत नाही आणि म्हणून मग उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून मग ते तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर मग त्यांनी अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा करून जे जे ज्ञान त्यांनी मिळवलं आणि ते ज्ञान त्या उत्तर भारतीय सगळ्या म्हणजे भाविकांना त्या हिंदी भाषेमधून त्यांनी अनेकांना म्हणजे मार्गदर्शन केलं. असे हे आमच्या या महानुभाव संप्रदायाचे डिलीट
प्रथम पदवी मिळवणारे असे महानुभाव पंथाचे भूषण ठरलेले आहेत. आणि सूर्याला तळहाताने आपण झाकतो म्हटलं तर सूर्याला आपण झाकू शकत नाही, अशा प्रकारचे ज्ञान सूर्य आणि अशा त्या ज्ञान सूर्याचा गौरव या ठिकाणी अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. त्याबद्दल मी या परिषदेचे हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित झालेली सर्व ही आदरणीय मंडळी, या सर्वांचा मी स्वागत करतो. आता या ठिकाणी आपल्या सर्वांचं आगमन, या सर्वांच्या आगमनामुळे काय झालेलं आहे की मला खरोखर अगदी मनस्वी खूप आनंद झालेला आहे. संत येती घरा तोची दीपवाडी दसरा, आणि या उक्तीप्रमाणे या ठिकाणी सर्व संतपणाचे सर्व भाविक सद्भक्त आणि संत मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सर्वांचा मी स्वागत करतो. स्वागतम स्वागतम, दंडवत प्रणाम. प्रणाम. सन्माननीय विचार मंच, महानुभाव पंथाला राजमान्यता प्राप्त करून देणारे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य ईश्वर कुलाचार्य आदरणीय कारंजेकर बाबाजी, ज्यांनी आत्ताच आपलं मंतव्य या ठिकाणी व्यक्त केलं, ते स्वागत अध्यक्ष परमपूज्य परमहंत माहुरकर बाबाजी, परमपूज्य परमहंत श्री नाईनबाज बाबाजी, परमपूज्य परमहंत श्री साळकर बाबाजी, आदरणीय गिरीशजी गांधीजी, सतीश बडवे सर, अविनाश आवलगावकर सर, कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ, आणि विचार मंचावरचे सर्व मान्यवर, डॉक्टर बाबासाहेब बिडकर अमृत महोत्सव समिती आणि ग्रंथ संपादन समितीचा एक सदस्य या नात्यानं, एक ज्ञान महर्षी तपस्वी आणि ज्यांनी उभी हयात महानुभाव साहित्याच्या संपादनामध्ये आणि संशोधनामध्ये घालवली, त्या एका ज्ञान महर्षी लेखकाचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि त्या सन्मानाप्रती मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मानपत्राच्या पूर्वी आपण एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. सत्कार मूर्ती आचार्य प्रवर महंत डॉक्टर बाबासाहेब बिडकर, श्रद्धेय श्री बाबाजी, सहस्नेह दंडवत. आपण महानुभाव पंथातील थोर प्रतिभावान लेखक, प्रतस्थ ज्ञानपासक, सत्यान्वेषी, संशोधक, साक्षेपी, विचारवंत, ज्ञाननिष्ठ तत्वमीमांसक, आचरणशील तपोसाधक, मूल्यरक्षक, मार्गदर्शक व धर्माधारू महंत म्हणून सर्वदूर ख्यातकीर्त आहात. प्रखर धर्मनिष्ठा, विशुद्ध चारित्र्य, गाढा व्यासंग, सूक्ष्म विवेचक बुद्धी, भविष्यवेधी दूरदृष्टी, समग्रलक्षी दृष्टिकोन, उत्कृष्ट आकलन शक्ती, उदात्त ध्येयवाद आणि मानवी जीवनमूल्याचा आग्रही पुरस्कार, अशा विविध महंत पैलूंनी समृद्ध असलेले आपले व्यक्तिमत्व समस्त आम्हा अच्युत गोत्रियासारखी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले आहे. आपला जन्म दिनांक 1 जून 1950 रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात तांदुळवाडी नावाच्या गावामध्ये महानुभाव पंथीय कुटुंबात मुक्ताबाई व किशनराव जाधव यांच्या पोटी झाला. वयाच्या 3ऱ्या वर्षी आपण आपले जीवन श्री चक्रधर स्वामींना अर्पण करून जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथे महंत श्री लासूरकर बाबा महानुभाव पुन तांबेकर यांच्या आश्रमात देव माझा आणि मी देवाचा, देव माझा आणि मी देवाचा ऐसिया होऊनी धर्मसेवेत लीन झाला. आश्रमात राहून आपण 8वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ब्रह्मविद्याशास्त्रात नैपुण्य मिळवण्यासाठी आपण बदनापूर येथे परमपूज्य परमहंत श्री शेवलीकर बाबाजी महानुभाव कल्लूरकर यांच्या मार्गदर्शनात सांप्रदायिक अध्यात्माला सुरुवात केली. शालेय शिक्षणाबरोबरच आपण महानुभाव साहित्य, गीताशास्त्र व ब्रह्मविद्याशास्त्राचे गुह्य ज्ञान प्राप्त केले. श्री चक्रधर गुरुकुल फैजपूर येथून संस्कृत विशारद ही पदवी संपादित केली.
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गुरुकुल सोडले व वयाच्या 24व्या वर्षी आपण महंत श्री शेवलीकर बाबा यांच्या शुभ हस्ते तपस्विनी रुक्मिणीबाई बिडकर यांना निमित्त गुरु करून संन्यास दीक्षा घेतली. आपल्या प्रखर ज्ञानलालसा एवढ्यावरच शमली नाही. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत असताना सुद्धा आपले शिक्षण कार्य आपण अविरत सुरू ठेवले. महाराष्ट्र सोडल्यानंतर उत्तर प्रदेशातील मेरठ येथील जैन मंदिरात आपणास आश्रय लाभला. तेथे राहून आपण मेरठ विद्यापीठातून BA व MA दर्शनशास्त्र या पदव्या परिश्रमपूर्वक अर्जित केल्या. राजस्थान विद्यापीठ जयपूर येथून MPhil दर्शनशास्त्र व PhD या पदव्या प्रावीण्यासह संपादित केल्या. पुढे मेरठ विद्यापीठातून भारतीय दर्शनों में प्रत्यक्ष प्रमाण का तुलनात्मक एवं समीक्षणात्मक अध्ययन या विषयात आपण डिलीट ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली. आपण महानुभाव पंथातील पहिले डिलीट पदवी प्राप्त संन्यासी आहात. शिक्षण क्षेत्रातील आपली ही कारकीर्द आपल्या लौकिकाची व कर्तृत्वाची कमान उंचावणारी ठरली आहे. आपले ग्रंथलेखन आपल्यातील तरल संवेदन शक्तीचा व चिंतनशील कर्तृत्वाचा अत्यंत महनीय पैलू आहे. आपल्या प्रदीर्घ लेखनाने आपण मराठी हिंदी साहित्य सरितेचा प्रवाह अधिक समृद्ध करून साहित्य क्षितिजाचा पट विस्तारित केला आहे. महाराष्ट्रीय असावे या भूमिकेची पालन करतच आपली साहित्य संपदा आजवर आपले 17 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. आपण जयकृष्ण समाज परिचय, जयकृष्ण समाज का मोक्ष चिंतन, औसा की आत्मकथा, ज्ञानदेव की आत्मकथा, गीता तत्व चिंतन, मनोनिग्रह, मुमुक्ष, मुक्तिपथ, अनंत के यात्री, भक्ति योग, सर्वज्ञ श्री चक्रोधत्त सूत्रपाठ, महानुभाव संप्रदाय तात्विक अध्ययन, युगदृष्टा स्वामी श्री चक्रधर चरित्रामृत, जिज्ञासू महदाईसा, लीळाचरित्र खंड 1 व 2, श्रीमद भगवत गीता खंड 1 व 2 अशी विस्तृत हिंदी आणि मराठी भाषेमध्ये महानुभाव ग्रंथांची निर्मिती करून असंख्य जिज्ञासू वाचक अभ्यासकांच्या ज्ञानात भर घातली आहे. तर भाविक भक्तांचे ईश्वर प्रेम दृढ केले आहे. श्री गोविंद प्रभू प्रसाद या त्रैमासिकाचे संपादन आणि वितरणाचे कार्यही आपण निष्ठापूर्वक केले आहे. महानुभाव साहित्य क्षेत्रातील आपली ही प्रदीर्घ व समृद्ध कारकीर्द आपल्यातील प्रतिभाशाली व्यक्तित्वाला देदीप्यमान ठरणारी आहे. आपल्या संपूर्ण लेखनाने मराठी हिंदी वाङ्मयाला अनुभव संपन्न आणि अभिरुची संपन्न सौंदर्य मूल्य प्राप्त करून दिले आहे. मेरठ येथील 50 वर्षाच्या वास्तव्यात आपण मेरठ येथे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर व आश्रमाची निर्मिती करून प्राणपणे धर्मप्रसाराचे कार्य केले आहे. उत्तर भारतीयांना आपण हिंदी भाषेतून महानुभाव पंथाची व तत्वज्ञानाची उत्तम ओळख करून दिली आहे. अर्थवंतांना श्री चक्रधर स्वामींच्या रचनात्मक धर्मकार्याची भावनात्मक अनुभूती करून देण्याच्या गरजेतून हिंदीमध्ये अफाट ग्रंथ निर्मिती केली. भारतीय तत्वज्ञान, संत वाङ्मय आणि महानुभाव साहित्यातील गद्य पद्य निर्मितीवर साक्षेप आणि समग्रलक्षी भाष्य केले आहे. या घटना आपल्यातील प्रखर धर्मनिष्ठेची व विलक्षण विद्वत्तेची साक्ष देतात. अत्यंत वस्तुनिष्ठपणे, तन्मयतेने आणि विनम्रतेने अभिव्यक्त होणारी आपली साहित्य साधना महानुभाव साहित्यातील मूल्यनिष्ठित चिंतन लोकांपर्यंत पोहोचण्यास सदैव कटिबद्ध राहिली आहे. आपली निरामय भक्ती साधना, ज्ञान साधना आणि धर्म साधना आपल्या साहित्य निर्मितीच्या मुळाशी आहे. महानुभाव तत्वज्ञानातील दुर्बोधता आपल्या तत्वचिंतनाने आणि सैद्धांतिक मीमांसेने अधिक सहज, सुलभ, आकलिनी व स्पष्ट होत गेली आहे. स्वामींच्या विशाल आणि व्यापक व्यक्तिमत्वाचे सर्वांग सुंदर व चित्तवेधक दर्शन घडवताना आपली प्रत्येक कृती आपल्या उत्तुंग प्रतिभेचे आणि उदात्त व्यापक जीवनदृष्टीचे दर्शन घडवणारी आहे. महानुभाव पंथ अभिनंदनीय व अनुकरणीय ठरली आहे. धार्मिक आणि साहित्य क्षेत्रातील आपली ही अतुलनीय ऐतिहासिक कामगिरी भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आपण अनेक सुख दुःखाचा सामना करीत आपल्या संघर्षमय जीवनाची 75 वर्ष पूर्ण केली आहे. ही घटना आम्हाला अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारी आहे. या आनंददायी घटनेचे आम्ही औचित्य साधून आपला अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला आहे. त्या निमित्ताने आपल्या ज्ञानवृत्ती, सेवावृत्ती, व्यक्तिमत्वाच्या कृतार्थ जीवन साधनेचा गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या ध्येयपूर्तीसाठी, प्रदीर्घ निरामय जीवन प्रवासासाठी व पुढील आयुष्यासाठी अनेक हार्दिक शुभेच्छासह आपणास वंदन करून हे मानपत्र कृतज्ञतापूर्वक आपणास अर्पण करीत आहोत. दंडवत प्रणाम.
आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद. या सोबतच आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र साहित्य कृतीचा समीक्षात्मक आलेख ग्रंथावरील समीक्षात्मक लेख मागवून हा ग्रंथ अत्यंत परिश्रमपूर्वक सिद्ध केलेला आहे. अत्यंत बृहद असा हा ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानुभाव साहित्यावरील ही अत्यंत ग्रंथातून तुम्हा सर्वांना वाचायला आणि अनुभवायला मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ संपदा जशी अफाट आहे तसं अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री कारंजेकर बाबा, ज्यांचा वृद्ध सत्कार या ठिकाणी आपण करीत आहोत. अत्यंत उत्साहामध्ये सर्वांचा आनंद ओसंडून वाहत आहे. असे आदरणीय श्रद्धेय ज्ञानयोगी ज्ञान महर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री साळकर बाबा, माऊल पीठाधीश कवीश्वराचार्य महंत श्री माहुरकर बाबा, या ठिकाणी ख्यातनाम प्रसिद्ध साहित्यिक श्री सतीशजी बडवे सर, मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आदरणीय ख्यातनाम साहित्यिक श्री आवलगावकर सर, नागपूरसाठी म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांचं नाव सर्वांना सुपरिचित आहे, मग त्यांना हे प्रत्यक्ष कोणी ओळखो अथवा न ओळखो, पण गिरीश गांधी म्हटल्यानंतर एक फार मोठे व्यक्तिमत्व आहे हे ज्यांना लक्षात येतं, असे प्रत्यक्ष आपल्यासमोर बसलेले आणि या कार्यक्रमाच्या आयोजकामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे आमचे नागपूर मधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले श्री गिरीश गांधी सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदरणीय संतगण, तपस्विनी माता भगिनी आणि अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने जिज्ञासेने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, खरोखर अखिल भारतीय मानव परिषद नागपूर जिल्हा याच्या वतीने श्री पुरुषोत्तम भाऊ ठाकरे आणि महानुभाव सेवा संघाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते मंडळी, श्री आनंदरावजी गजबे सर, श्री आपले चक्रपाणी दादा, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्तागण खरोखर अभिनंदनास पात्र आहेत की विद्वत्ता ही विद्वान मनुष्य कमवतो आपल्या कर्तृत्वाने, पण त्याचं खऱ्या अर्थाने जी गुणांची पारख आहे हे पारख करणारे लोक फार कमी असतात आणि या लोकांमध्ये ही पारखी नजर असल्यामुळे खऱ्या अर्थाने विद्वान सर्वत्र पूज्यते ही म्हण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार आयोजित करून यांनी सार्थ करून दाखवलेली आहे की विद्वज्जनांचा सत्कार सर्वच करत नसतात, त्यासाठी ती विद्वत्ता त्याचा परिचय ज्या लोकांमध्ये तो आहे असे लोक त्यासाठी आवश्यक असतात. आणि म्हणून आपण पाहतो समाजामध्ये सत्कार्याचा खऱ्या अर्थाने सत्कार केला जातो. गुणा पूजा स्थानम न च लिंगम न च वयः. भाऊभूतींनी आपल्या उत्तर रामचरितात म्हटलेलं आहे की गुण हे पूजेचं स्थान आहे. मग ते गुण कुठेही असो,
त्यासाठी लिंग वय हे महत्त्वाचं नाही. आणि आता डॉक्टर बाबासाहेब बिडकर या ज्ञान महर्षींचं वय सुद्धा 75 वर्ष उलटून गेलेलं आहे जवळपास. म्हणजे आज 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव असं मानलं जातं. भारतीय संस्कृतीची एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची प्रार्थना राहिलेली आहे, मृत्योर्मा अमृतम गमय. हे परमेश्वरा आम्हाला मृत्यूकडून अमृतत्वाकडे नेले. त्या अमृतत्वाकडे जाण्याचा खऱ्या अर्थाने 75वं वर्ष हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं की या जीवनामध्ये 75व्या वर्षापर्यंत तुम्ही काय केलं, किती अमृत तुम्हाला प्राप्त झालं, किती अमृत तुम्ही गोळा केलं आणि किती अमृत तत्व तुम्ही इतरांना दिलं, यावर तुमच्या सर्व अमृत महोत्सवी कार्यक्रमाचं मूल्यमापन अवलंबून असतं. आणि ते मूल्यमापन आदरणीय श्रद्धेय ज्ञान महर्षी, मी तर त्यांना आमच्या अखिल भारतीय महानुभाव विचारचिंतन परिषदेच्या वतीने महानुभाव रत्न ही एक शाब्दिक पदवी प्रदान करून माझे लांबलेले विचार संपवता शास्त्रीजींच्या उर्वरित आयुष्याला, दीर्घ अशा प्रकारच्या आयुष्याला परमेश्वराने निरोगी ठेवावं, निरोगी आयुष्य त्यांना प्रदान करावं, शतकोत्तर आयुष्य त्यांना द्यावं आणि त्यांच्या हातून खूप धर्मसेवा घडवून घ्यावी एवढी अपेक्षा करून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व संत मंडळीला दंडवत प्रणाम करतो आणि रामदेव साहित्य रत्न है और इस साहित्य रत्न उपाधि से आदरणीय बाबाजी ने उनको नवाजा है. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण पुढील शुभेच्छापर मनोगताकडे वळतो आहोत. आजच्या सोहळ्याचे विशेष अतिथी मराठी लाघवे लीळाचरित्र बोलीजे या सौंदर्य सूत्राची रचना त्यांच्या मुखातून प्रथम प्रकटते असे बुलंदवाणीचे धुरंधर वक्ते, महानुभाव पंथातील विणीचे धर्मरक्षक, धर्मप्रसारक, महानुभाव साहित्य आणि तत्वज्ञानाचे गाळे अभ्यासक, क्रांतिदर्शी विचारांचे मरमज्ञ महानुभाव, अखिल भारतीय महानुभाव तीर्थ विकास परिषदेचे अध्यक्ष आचार्य प्रवर महंत श्री साळकर बाबाजी यांना मी अत्यंत विनम्रतापूर्वक या ठिकाणी लीळाचरित्र बोली हा श्री चक्रधर शब्द महदंबा माय मराठी जोजवी शब्दांना पाजव्या त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या ज्ञान साधनेने, साहित्य साधनेने, भक्ती साधनेने आजच्या या परम पावन मानवी जीवनात मांगल्य निर्माण करणाऱ्या, आल्हाद निर्माण करणाऱ्या, अमृताला जिंकवणाऱ्या या पावन सोहळ्यात आज आपण उपस्थित झाले. आज अतिशय आनंद होतोय. बाबासाहेबांचं आमचा जो ऋणानुबंध 1973-74 2-3 वर्ष आम्ही एकत्रित होतो. ते शिकले फार, पण आम्ही पुढारपणामुळे शिकलो नाही. तर आम्हाला इकडे आवडली बाबासाहेबांचं अतिशय जिज्ञासू वृत्ती, कैवल्यवासी आराध्य बाबा, त्यांच्याबद्दलचं जे सगळं ऐकलं ते अतिशय विलोभनीय आहे. त्यांचं जीवनसुद्धा एक विलोभनीय आहे. त्या क्षेत्रामध्ये त्यावेळी अभ्यासाची साधनसुद्धा उपलब्ध नव्हती, लाईटसुद्धा उपलब्ध नसायचा. आणि मग त्यावेळी हैसपूरला असताना संस्कृतच्या अतिशय प्रदीर्घ असा अभ्यास करताना बाबा त्या सरकारी खांब्याखाली, महानगरपालिकेच्या खांब्याखाली सुद्धा बसून अध्ययन केलं. अशा प्रकारचं बाबांचं अतिशय जवळून बघितलं. आम्ही मेरठला सुद्धा अनेक वेळेस त्यांच्याकडे गेलो, नागराज बाबांच्या सोबत गेलो. त्यांच्या जवळ अतिशय जिज्ञासू वृत्तीनं समाज प्रबोधन, समाज परिवर्तन आणि सद्विचार संपन्न माणूस निर्माण व्हावा आणि जे जे आपणाशी व्हावे ते ते इतराशी शिकवावे या दृष्टीनं त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केलेली आहे. ती अजोड अशा प्रकारची कामगिरी आहे. महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये ते ज्यावेळी दिल्लीत झाले, पहिला सत्कार जाळीच्या देवाला आंबेडकर बाबा, त्यावेळी ते खामनेकर बाबा यांनी केला आणि त्याही कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. अतिशय त्यांच्याबद्दलचा प्रत्येकाला आदर आहे आणि म्हणून या सर्व गुणांना हेरण्याचं काम आपल्या नागपूरची साहित्यिक मंडळी यांनी केली. त्यांचा अमृत महोत्सव सोहळा घेतला. त्या सोहळ्याला
ही सगळी महनीय व्यक्ती बघितल्यानंतर अतिशय आनंद होतो. आमचे गिरीश भाऊ ज्या कार्यक्रमाला आहेत तो कार्यक्रम परिपूर्ण आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी मराठी विद्यापीठ भाषा विद्यापीठाचे गुरुगुरू आमचे सन्मित्र श्री आवलवकरजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वच मंडळी आहेत आणि अतिशय या आजच्या सभेचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांनी अतिशय दूरदृष्टीनं आदरणीय कारंजेकर बाबा, गोविंदराज बाबा यांच्याकडनं जे मार्गदर्शन आणि धडे घेतले त्याला यथोचित अशा प्रकारचं त्याला स्वरूप प्राप्त करून दिलं. भाषा विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून असो, महानुभाव पंथाच्या विकासाच्या दृष्टीने असो, अत्यंत महत्त्वाचं काम ते बाबा करतायत आणि म्हणून त्या सर्व मंडळींना मी लाख लाख शुभेच्छा देतो. बाबासाहेबांना सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतो आणि वेळेत थांबतो. धन्यवाद. बहुत ने कहा कि डॉक्टर बाबा साहेब अत्यंत जिज्ञासु वृत्ति के और संस्कृत के गहरे ज्ञानी थे. समाज प्रबोधन, समाज परिवर्तन और धर्म प्रसार के लिए उन्होंने अपना संपूर्ण जीवन